खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999. नमस्कार, मी सिद्धेश कर्नावत. फोकस महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खेड तालुका मोठा होतोय हे म्हणताना, जेव्हा आपण खेड तालुका मोठा होताना पाहत असतो तेव्हा बाहेरचे लोकसुद्धा आपल्या तालुक्यात येऊन व्यवसाय करताना दिसत असतात. बाहेरचे लोक म्हणजे काही आपण राज्याबाहेरचाच विषय आज घेणार नाही आहोत. बाहेरचे लोक म्हणजे आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातले लोक. मात्र आज जर बोलायचं झालं तर एक 45 वर्षीय महिलेने म्हणजेच भाग्यश्री राजेंद्र भालेराव यांनी मला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की सर, तुम्ही माझी बातमी करता का? मी त्यांना कारण विचारलं तेव्हा मला कळलं की एक बाहेरच्या तालुक्यातील महिला येऊन आपल्या तालुक्यात वांद्र्यासारख्या छोट्या ठिकाणी जेव्हा एखादा व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न करते तेव्हा स्थानिक लोक तिला कसे त्रास देतात किंवा त्यांना त्रास देऊन कसे आपल्या तालुक्यातून बाहेर जाण्यास भाग पाडतात, असा एक प्रकार आज समोर आलेला आहे. भाग्यश्री राजेंद्र भालेराव, वय वर्ष 45, राहणार देहू रोड, तालुका हवेली, रेल्वे लाईनजवळ, यांनी आज मला फोन करून सांगितलं की गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून त्यांना त्यांची वांद्रे पॅराडाईज नावाचं एक हॉटेल आहे जिथून त्यांचं उपजीविका चालते, तिथे त्यांना काही लोक येऊन त्रास देत होते आणि त्या त्रासामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत होतं. दिनांक 16/1/2026 रोजी संतोष प्रभाकर जोशी व रेश्मा किशोर खेडेकर, दोघेही राहणार पाईट, यांनी आमच्या शेतामध्ये ताबा घेण्यासाठी महिला कामगार आणून आमच्या येण्या जाण्याच्या रस्त्यात मोठमोठे दगड टाकून आमचा रस्ता अनधिकृतपणे बंद केला, असं त्यांचं म्हणणं आहे. आत्ता माझ्याकडे त्यांनी जे लिहून दिले त्याची प्रत आहे आणि या प्रतमध्ये आज हा गुन्हा दाखल झालेला आहे. 1 मे 2026 रोजी आज हा गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट वैभव कर्वे हे काम पाहत आहेत. मी त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असं कळालं की भाग्यश्री भालेराव या गेल्या 5 महिन्यांपासून दाद मागत होत्या, मात्र स्थानिक ठिकाणी त्यांना दाद मिळत नव्हती. तेव्हा त्या संदीप गिल म्हणजे जिल्ह्याचे SP संदीप गिल साहेब यांच्यापर्यंत गेल्या, तेव्हा कुठे आज त्यांच्या बाजूने ही फिर्याद दाखल करण्यात आली. 16/1 पासून त्यांना त्रास होत होता, मात्र या सगळ्यामध्ये गेल्या 5 महिन्यापासून गुन्हा दाखल होत नव्हता. सन 2023 पासून ही जे कोणी जोशी आहेत ते जागा अडपण्याचे प्रयत्न करत होते, धमक्या देत होते. आता हा जर प्रकार आपण लक्षात घेतला की जर एखादी महिला बाहेरच्या तालुक्यातून येऊन आपल्या तालुक्यात व्यवसाय करते, ज्या आपल्याच महाराष्ट्रातील आहेत, आपल्याच शेजारच्या तालुक्यातील आहेत, मात्र स्थानिक लोक त्यांना त्रास देतात, असं जर काही गोष्टी समोर येत असतील आणि स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांना मदत मिळत नसेल किंवा आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातून त्यांना मदत मिळत नसेल, तर आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातील लोकांनी व्यवसाय करावे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. अनेक कारणं आहेत जी या आजच्या फिर्यादीतून समोर येतात. हे कधी थांबणार? जर एखाद्या 45 वर्षाच्या महिलेला आपल्या तालुक्यातल्या एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध जावं लागतं तर हे कितपत बरोबर आहे ही गोष्टसुद्धा महत्त्वाची. कारण जर उपजीविका चालवताना आजूबाजूचे स्थानिक लोक जर एखाद्या महिलेला त्रास देत असतील, तिच्याकडे गुंडांमार्फत धमक्या देत असतील, मग सर्वसामान्य माणसाने करावं काय? एखादी महिला भाग्यश्री यांच्यासारखी SP-पर्यंत जाते आणि त्यांच्याकडून आदेश आणते की खाली गुन्हा दाखल व्हावा, पण ज्यांची ताकद नाही, ज्यांना हे जमत नाही, त्यांनी नेमकं करावं काय हा प्रश्न उपस्थित होतो. असो, कायद्याद्वारे आत्ता तरी ॲडव्होकेट वैभव कर्वे हे भाग्यश्री भालेराव यांची बाजू पाहत आहेत. आज 324, 329, 329, 351 आणि 352 या कलमान्वये वैभव कर्वे यांच्यामार्फत भाग्यश्री भालेराव यांनी जोशी यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. मात्र ह्या सगळ्यामध्ये त्या जरी बाहेरच्या असल्या तरी त्यांना न्याय मिळावा ही एकमेव माफक अपेक्षा, बाकी काहीही नाही. फोकस महाराष्ट्राद्वारे आम्ही आपल्याला खऱ्या बातम्या दाखवण्याचा प्रयत्न आजवर करत आलो आहोत आणि याच्यानंतर सुद्धा करत राहू. कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावत, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. आता आपल्या राजगुरुनगरमधील लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून सर्व सोयी सुविधांयुक्त क्लासरूम, राजगुरुनगरमधील प्रीस्कूल पैकी एकमेव असं प्रीस्कूल जिथे मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त प्ले एरिया
हायली क्वालिफाईड स्टाफ, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अभ्यासासोबत उपलब्ध असलेल्या अनेक ऍक्टिव्हिटीज म्हणजे अशा अनेक गोष्टींचं उपलब्ध आहे सारा इंटरनॅशनल स्कूल. त्यामुळे आता आपल्या मुलांचा विकास होणार फक्त सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये. तर आजच आपल्या मुलाला किंवा मुलीला प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी मध्ये प्रवेश घ्या आपला सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये. संपर्क 7350508080. आमचा पत्ता समतानगर, राजगुरुनगर.